हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू विजन 24 बाय यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे की ॲप्लिकेशन फॉर्म जो अन्न व औषधी प्रशासनाने जी जागा काढलेल्या आहेत, तर त्या जागेसाठी जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कसा भरावा लागतो, त्याच्यासाठी प्रोसेस काय काय आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ते सर्व आज आपल्याला बघायचं आहे. तर यांनी तुमचे म्हणजेच जे तुम्ही नेट कॅफेवरती जाता तेच काम घरी बसल्या बसल्या सुद्धा होऊ शकते आणि तुमचे जे काही चार्जेस आहेत नेट कॅफेचे वगैरे ते कमी होऊ शकतात. तेवढे चार्जेस तुमचे पैसे वाचू शकतात. चला तर मग बघूया की ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, समोर तुम्हाला एक इंटरफेस दिसत आहे. हा इंटरफेस तुम्ही जेव्हा माझी नोकरी.com किंवा मग कमिशनर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनवरती जाल साईटवरती, तर तुम्हाला ही जाहिरात तुम्हाला मिळेल. असा इंटरफेस तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामध्ये काय पहिलं ऑप्शन आहे जाहिरात, दुसरं ऑप्शन आहे तेच आहे उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, जे कॅन्डिडेट्सला नोटिफिकेशन द्यायचं आहे तेच काही नोटीस आहे. त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे रजिस्टर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक हिअर दिसत असेल तुम्हाला ऑप्शन, याच्यावरती क्लिक करायचं आहे. ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना फक्त लॉग इन करायचं असेल तर हे लॉग इनचं ऑप्शन आहे. तर सर्वात आधी कशावरती क्लिक करायचं तुम्हाला, क्लिक हिअरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही असा इंटरफेस येणार आहे. याला क्लोज करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे की जे स्टार मार्कवाले आहेत, हे इथे तुम्ही बघू शकता, जे स्टार मार्कवाले आहेत ते मॅन्डेटरी आहेत, ते ऑप्शन तुम्हाला फिलअपच करावं लागतील. त्यानंतर या फॉर्ममध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये काय काय फिलअप करावं लागेल, तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस अँड जेंडर हे प्रॉपरली फिलअप करावं लागते. ॲग्री करायचं हे. आणि मग नंतर इथे ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर पुढे एक असा इंटरफेस ओपन होणार आहे तुमच्यासमोर. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, खाली घेतल्यानंतर म्हणजेच हे इथे रजिस्ट्रेशन आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळणार. तर याच्यामध्ये कॅन्डिडेटचं पहिलं नाव म्हणजे तुमचं पहिलं नाव कॅपिटलमध्ये लिहावं लागेल, जे तुमच्या मार्कशीटवरती आहे तेच लिहावं लागेल. इथे दिलेलं आहे टिप, काय दिलेलं आहे, प्लीज एंटर युअर नेम स्ट्रिक्टली ॲज पर युअर सर्टिफिकेट ऑब्लिक मार्कशीट. जे मार्कशीटवरती नाव आहे तुमचं, जसं आहे नाव तसंच तुम्हाला इथे लिहावं लागेल. इथे फर्स्ट नेम लिहायचं जे काही असेल तुमचं नाव, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर समजा नेममध्ये काही करेक्शन्स केलेले असतील, तुम्ही काही चेंजेस केलेले असतील, तर याच्यावरती यस करायचं. पुढे काही इन्फॉर्मेशन फिलअप करावं लागणार. यस केल्यानंतर जर तुम्ही नेम चेंज केलेला असेल तर त्याची डिटेल्स तुमच्याकडे असतीलच नक्कीच. जर नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ फिलअप केल्यानंतर पुढे जायचं आहे. पुढे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर जे काय मेल फिमेल असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर कन्फर्म करायचा, तोच मोबाईल नंबर, आणि एक अल्टरनेट मोबाईल नंबर सुद्धा इथे द्यावं लागेल. त्यानंतर एक ईमेल ॲड्रेस, आणि तोच ईमेल ॲड्रेस इथे कन्फर्म करावा लागणार आहे. त्यानंतर याच्यानंतर काही या प्रकारे खाली गेल्यानंतर रोल नंबर मागितलेला आहे. इथे SSCचा रोल नंबर कशाचा मागितलेला आहे, 10th 10वीचा रोल नंबर, 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे इथे खालच्या याच्यामध्ये. आणि कधी क्वालिफाय झाले तुम्ही, म्हणजेच काय 10th कधी पास झाले, त्याचा मंथ आणि त्याचा इयर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला एक्झाम, जी टेस्ट तुमची एक्झाम होणार आहे त्याचे तुम्हाला सेंटर टाकायचे आहेत. फर्स्ट प्रिफरन्स कोणाला द्यायचं, सेकंड प्रिफरन्स कोणाला द्यायचं, ॲज पर युअर कन्व्हिनियन्स तुम्हाला तुमचे सेंटर सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर इथे नोट दिलेली आहे, नोटवरती सिलेक्ट करून घ्यायचं हे. त्यानंतर इथे जनरेट OTP येतो. जनरेट OTPचा ऑप्शन येते. याच्यावरती क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारे कॅप्चर तुम्हाला ॲड करावं लागते. त्याच्यानंतर तुम्हाला OTP जो येईल तो याच्यामध्ये इन्सर्ट केल्यानंतर सबमिट करावं लागेल. आय ॲग्री, परत इथे ॲग्री करून इथे कॅप्चर टाकून हे इथे रिव्हेरीफाय करावं लागेल. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही डॉक्युमेंट्स किंवा जे तुम्ही डिटेल्स फिलअप केलेले आहेत ते रिव्हेरीफाय करण्यासाठी काही या प्रकारे इंटरफेस ओपन होतो. त्याच्यामध्ये पहिलं नाव, जे नाव तुम्ही मेन्शन केलं असेल फॉर्मवरती, ते येणार आहे.
त्यानंतर दुसरं, त्याच्यानंतर मिडल नेम, त्याच्यानंतर सरनेम, त्यानंतर याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ, जेंडर, त्यानंतर मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर, मेल, या सर्व गोष्टी तुम्हाला इथेच व्हेरीफाय करायचं, इथे टिक टिक करत जायचं आहे, जेणेकरून कन्फर्म होत राहील की तुमचे डिटेल्स जे आहेत फिलअप केलेले ते करेक्ट आहेत. हां, त्यानंतर लास्टमध्ये येऊन तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज तुमचं काही या प्रकारे ओपन होणार आहे. इथे तुम्हाला काय आहे, ॲप्लिकंट डिटेल्स दिलेलं आहे, अप्लाय पोस्ट आणि हेल्थ डेस्क. तर इथे जे ॲप्लिकेशन डिटेल्स आहे, ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये जे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी ॲप्लिकेशन्स फिलअप केलेले आहेत किंवा डिटेल्स फिलअप केलेले आहेत ते याच्यावरती मेन्शन होतात. जसं ॲप्लिकेशन स्टेटस रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यानंतर इथे ॲप्लिकेशन नंबर येतो, त्यानंतर कॅन्डिडेटचं पूर्ण नाव येते इथे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ जे काही तुमची असेल, त्यानंतर जेंडर, हां, त्यानंतर नेम चेंज जर केलं असेल तर इथे यस येईल, एक तर मग नो येईल. मोबाईल नंबर, मेल आय डी, अल्टरनेट मोबाईल नंबर, या प्रकारे तुमचा इंटरफेस समोरचा ओपन होणार आहे. तर याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यानंतर तुम्हाला अप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं आहे. अप्लाय पोस्टवरती क्लिक केल्यानंतर काही या प्रकारे तुमचं स्क्रीन ओपन होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय करायचं आहे, क्लिक हिअर टू अप्लाय पोस्ट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट पर्सनल डिटेल्स, तुमच्यासमोर काही या प्रकारे इंटरफेस येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स फिलअप करावं लागतील. याआधी तुम्हाला एक ॲडवाईस देतो की तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असू द्या, जेणेकरून तुमचे तिथेच डॉक्युमेंट्स चे डिटेल्स फिलअप केले जातील आणि अपलोड देखील करता येतील. तर याच्यामध्ये काय काय लागणार आहे तुम्हाला, पर्सनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, टेस्ट सेंटर. हे पहा, ही एक्सपिरियन्सचं अदर ऑप्शन आहे, हे तुम्ही ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही त्यांनी नाही टाकला तरी चालेल. त्याच्यानंतर टेस्ट सिटी आणि डॉक्युमेंट अँड पेमेंट. तर पर्सनल डिटेल्समध्ये जेव्हा क्लिक करतो आपण तेव्हा याच्यामध्ये आपले पूर्ण नाव, सर्वात आधी तर तुम्हाला काय सिलेक्ट करावं लागणार आहे, इथे क्लिक करून पोस्ट कोणती आहे, सिनियर टेक्निकल असिस्टंटची पोस्ट सिलेक्ट करायची आहे की ॲनालिटिकल केमिस्ट्री ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे आणि त्या प्रकारे तुम्हाला ती पोस्ट सिलेक्ट करायची आहे. ॲनालिटिकल केमिस्ट्री सिलेक्ट करायची आहे की सिनियर टेक्निकल असिस्टंटची सिलेक्ट करायची, याच्यावरती क्लिक करून होऊ शकते ते सिलेक्ट. त्यानंतर जे तुम्ही डिटेल्स रजिस्ट्रेशनच्या वेळी भरलेले आहेत ते ऑलरेडी डिस्प्ले होऊन जातील. जसं की इथे रजिस्ट्रेशन नंबर, कॅन्डिडेट्स पर्सनल डिटेल्स जे आहेत हे ऑलरेडी तिथे डिस्प्ले होऊन जातील, फिलअप होऊन जातील. त्यानंतर डिस्प्ले झाल्यानंतर त्याच्याच खाली काय येणार आहे, त्याच्या खाली येणार आहे, वरती सगळे तुमचे डिटेल्स राहतील, त्याच्या खाली तुमचं काय राहणार आहे, कॅटेगरी, कास्ट, म्हणजे जी कॅटेगरी सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे, कास्ट सर्टिफिकेटची डिटेल्स भरावं लागतील तुम्हाला याच्यामध्ये. कास्ट सर्टिफिकेट, इश्युइंग अथॉरिटी, त्याच्यानंतर त्याचा डेट ऑफ इश्यू, सिरियल नंबर, त्यानंतर डोमेसाईल, जर असेल तुम्ही महाराष्ट्राचे असाल तर डोमेसाईलचं सर्टिफिकेटची डेट ऑफ इश्यू आणि सिरियल नंबर. त्यानंतर आयडेंटिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला इथे काही आधार वगैरे काहीतरी ऑप्शन दिलं जाईल आयडेंटिफिकेशन डिटेल्समध्ये स्पेसिफाय, तर ते फिलअप करून घ्यायचं, ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल काय फिलअप करायचं आहे, तिथे वाचल्यानंतरच लक्षात येऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर यस करायचं, ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर यस करायचं. हां, आयडेंटिफिकेशन डिटेल्स म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड जे काय आहे ते लागणार आहे तिथे, आय डी, व्होटर आय डी, पासपोर्ट, एक तर बँक पासबुक. जर हे सर्व डिटेल्स फिलअप केले तुम्ही तर आय एम हे ओके करायचं. आय एम व्हॉलेंटिअरली सबमिटिंग माय आयडेंटिटी प्रूफ टू एस्टॅब्लिश माय आयडेंटिटी, हे याच्यावरती क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड देन नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट काय येणार आहे, ॲडिशनल डिटेल्समध्ये तुम्ही एक्स सर्व्हिसमॅनचे आहे का, त्यानंतर फ्रीडम फायटर जर असतील तुमचे पूर्वज तर फ्रीडम फायटरकडून बिलॉंग करता का तुम्ही, ते टाकायचं. त्याच्यानंतर स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्ड आहे का, त्यानंतर काही बेंचमार्क आहे का तुमचा, हे सगळं डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचं आहे. PWD, पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, म्हणजेच काय की तुमच्या काही PWD मध्ये येता का तुम्ही, ते
ते डिटेल्स याच्यामध्ये टाकायचे, तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट अदर डिटेल्समध्ये म्हणजे ॲडिशनल क्वालिफिकेशनमध्येच आहे सध्या आपण. ॲडिशनल क्वालिफिकेशन्समध्ये जे काही आहेत इथे तुम्ही काही क्राईम वगैरे केलेलं आहे का, तिचं FIR वगैरे झालेली आहे का तुमच्यावर, तर ते वगैरे असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे फिलअप करून घ्यायच्या. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला येणार आहे, नेक्स्ट सेव्ह करायचं आणि त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट कम्युनिकेशन डिटेल्स तुम्हाला जे तुम्ही रिसेंटमध्ये राहताय ते फिलअप करायचे आहे आणि जे परमनंट आहे ते पण फिलअप करायची आहे. करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस. करस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे तुम्ही जिथे राहत आहे, परमनंट ॲड्रेस म्हणजे जिथे तुम्ही परमनंटली आहे, म्हणजेच की आधार कार्डवर किंवा मग पॅन कार्डवर तुमचा ॲड्रेस आहे तो परमनंट ॲड्रेसवाला, तो इथे फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे जिथे जिथे स्टार मार्क दिसत आहे ते तुम्हाला डिटेल्स फिलअपच करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला फर्स्ट तर 10वीची, त्याच्यानंतर 12वीची, त्याच्यानंतर डिप्लोमा वगैरे केला असेल त्याची. 10वी याच्यावरतीच आहे, हे इथे 12th आहे, दिसत नाही आहे थोड्या इश्यूमुळे. 12thची डिटेल्स भरायच्या इथे. त्यानंतर डिप्लोमा जर झाला असेल तुमचा तर त्यानंतर ग्रॅज्युएशनची डिटेल्स, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची डिटेल्स, त्यानंतर रिक्वायर्ड सर्टिफिकेशन. जर तुम्ही कुठे जॉब केला असेल किंवा मग एक्सपिरियन्स असेल तुम्हाला ॲनालिसिस ऑफ ड्रग्सचा, तर तो तुम्हाला इथे मेन्शन करावा लागेल. तो किती असायला पाहिजे तुमचा, 18 मंथचा, 18 महिन्याचा असायला पाहिजे. असेल तर यस, नसेल तर नो सिलेक्ट करायचं जर नसेल तर. त्यानंतर एक्सपिरियन्स डिटेल हे बघा, इथे कुठलंही स्टार मार्क नाही आहे, म्हणजेच तुम्ही तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही फिलअप करू शकता, नसेल तर तुम्ही ह्याला स्किप पण करू शकता. त्यानंतर एक्सपिरियन्स डिटेल झाल्यानंतर परत सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्युमेंट्स. आता विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात ते लक्षात घेऊन घ्या, कारण हे तुम्हाला फॉर्म भरण्याआधी लक्षात ठेवायचं आहे. तर पहिले लागणार आहे स्कॅन्ड कॉपी ऑफ रिसेंट पासपोर्ट साईज फोटोची एक स्कॅन कॉपी, त्याच्यानंतर सिग्नेचर स्कॅन केलेली, त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट किंवा 10वीचं क्लास सर्टिफिकेट जे काय असेल ते, त्यानंतर 12thची मार्कशीट, त्यानंतर ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट, डिग्री तुम्हाला इथे अपलोड करायची आहे, त्यानंतर ग्रॅज्युएशनची मार्कशीट, त्यानंतर डिप्लोमा झाला असेल, हे बघा इथे स्टार मार्क नाही आहे, तुम्ही डिप्लोमा असेल तर ठीक, नसेल तरी ठीक, नाही याच्यामध्ये अपलोड केले तरी चालते, डिप्लोमाची मार्कशीट अपलोड नाही केली तरी चालते. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री सर्टिफिकेट, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट, त्यानंतर याच्यामध्ये डोमेसाईल, जर तुम्ही महाराष्ट्रापासून बिलॉंग करता तर तुम्हाला डोमेसाईल अपलोड करावं लागणार, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर हे ऑप्शनल आहे, याला कोणतं स्टार मार्क नाही. जर तुमच्याकडे असतील याची डिटेल्स, प्रमाणपत्र असेल, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट जर असेल तर ते अपलोड करायचं, नाहीतर मग नाही केलं तरी चालेल. त्यानंतर पॅन कार्ड, ID, वोटर ID, पासबुक असेल पासबुक, त्याच्यानंतर अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स जर जे तुम्हाला असं वाटते की याच्यामध्ये अपलोड करावं ते अपलोड करून द्यायचे. त्यानंतर काही या प्रकारे इंटरफेस येणार आहे. तर या प्रकारे इंटरफेस आल्यानंतर हे सर्व तुम्हाला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचं पेमेंटचं एक लॉग बॉक्स ओपन होणार आहे, डायलॉग बॉक्स, तिथून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. या पद्धतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या फॉर्म भरू शकता, फॉर्म फिलअप करू शकता. आणि हा फॉर्म म्हणजे की जर समजा तुम्ही आत्ता हा फॉर्म फिलअप करणं शिकले, तुम्ही कोणताही फॉर्म फिलअप करू शकता यानंतर, म्हणजेच की हा अनुभव तुमच्या पुढे फॉर्म फिलअप करण्यामध्ये सुद्धा कामात पडणार आहे. त्यानंतर जर समजा तुम्ही हाच फॉर्म घरी बाहेर जाऊन फिलअप करत आहे तर तुमचे नक्कीच 100 ते 150 किंवा मग 200 रुपये तर नक्कीच जातील. तर त्यासाठी तुमचे पण पैसे वाचतात आणि तुम्हाला पण नवीन काहीतरी शिकायला मिळते, म्हणजेच ऑनलाईनचं थोडं बहुत नॉलेज येते. तर या पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. या पोस्टसाठी 2 पोस्ट आहे, सिनियर टेक्निकल असिस्टंट अँड दुसरी पोस्ट आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. आय होप हा व्हिडिओ तुमच्या नक्कीच कामात पडेल आणि येणारे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मिळून जातील. म्हणजेच काय, या रिलेटेड जितकेही या पोस्टच्या रिलेटेड जे काही थेरी किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेणार आहे त्याचे नक्कीच व्हिडिओ यावरती अपलोड होतील. त्यासाठी तुम्हाला
चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉनवरती क्लिक करावं लागेल. थँक्यू.